बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 13 ते 14 दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलाय। बीड जिल्ह्यातल्या मी आता बीड तालुक्यात येणाऱ्या जेबा पिंपरी आणि हिंगणी खुर्द गावाच्या परिसरात या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। अनेक ठिकाणची शेती जी आहे ती पाण्याखाली आहे। शेकडो एकर शेती पिकांचं नुकसान झालंय। अक्षरशः शेतीची आणि शेती पिकांची माती झाल्या मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून ही संपूर्ण जी शेती आहे ती पाण्याखाली गेली, यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय। या संपूर्ण परिसरामध्ये आता पंचनाम्याला तर सुरुवात करण्यात आली आहे, मात्र शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला याच परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती। मात्र अजितदादांनी भेट दिल्याच्या नंतर गेल्या 2 दिवसांपासून जो जोरदार पाऊस सुरू झालाय त्या पावसानं पुन्हा एकदा मोठा तडाखा बसलाय। अनेक परिसराचं प्रचंड मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं तर या संपूर्ण परिसरामध्ये आतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे शेतकऱ्यांवरती या अस्मानी संकटाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात मारा पडल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारने तात्काळ मदत देण्याची गरज आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।